सुरुवातीला सुईचा गजरा करायला यायचा, पण जेव्हा म्हणजे 10वी झाली तेव्हा आईने मला बरेच गजरे करायला शिकवले. त्यातला आबोलीचा गजरा जो मला खूप आवडतो. इथे फोटो माझ्याने आपल्या अंगणात एवढं छान शेण सारवलं, त्यामुळे इथे खूप प्रसन्न वाटतं. जेव्हा मी लहान होते तेव्हा म्हणजे लहान लहान केस होते ना, तेव्हा आई माझी एवढा छोटासा गजरा करून द्यायची, फक्त माझा हट्ट पुरवण्यासाठी. खूप दिवसांनी गावाला आलं म्हटलं की सगळ्यांची घरं घेणं साहजिकच आहे. तर त्या दिवशी मी माझ्या क्लासच्या दीदीकडे गेलेली, जिने मला 8वी 9वी 10वी शिकवलं, आणि त्यामुळे मी एवढी हुशार आहे म्हणा. तर तिचा नवरा आलेला आणि तो तिच्या फार्म हाऊसची प्लॅनिंग करत होता. आणि मी मॅनिफेस्ट करते की मला इन फ्युचर एक मातीचं सस्टेनेबल आणि इको फ्रेंडली असं एक वृद्धाश्रम, एक गौशाळा आणि एक मोठा असा लग्नाचा रिसॉर्ट. मी माझ्या गौशाळेचं नाव मी ठेवणार आहे उषा, जी माझी आवडती गाय आहे, आवडती वासरू आहे. एक जे मी वृद्धाश्रम बांधणार त्याचं नाव मी फुलगा ठेवणार, आणि जो मी मोठा रिसॉर्ट बांधणार त्याचं नाव मी आबोली ठेवणार. फोटो आहे ना जी तू काय करतो सुई? हो, तर मी म्हणते तू गाठी मारून करत. लहानपणी होती, त्याच्यानंतर मी गुंतून कधी करू नाही. जेव्हा तू म्हटलेलं ना एकदा आंबट तिखट, त्यापासून मग कढी फुटी कढी आणि आवडत लागली अजून. हो, बटाट्याची कशी मस्त कढी जातात, भारी कढी जातात. माशीची कशी मी तो झालं माझ्या काय तिरफळ. हो, तिरफळा घातली की छानच होतं. मग तिरफळ आणि हळदीची पानं सुद्धा. हळदीचं पान आणि तिरफळ घातलं हळदीची पानं मासे सोलून खावतो. कोबीचं बटाट्याची कढी काय सुंदर लागावं. आता मी 2 गजरे केले. हा मोठासा गजरा माझ्यासाठी आणि हा एक छोटासा गजरा माझ्या आईसाठी.